morning, students. How are you? Okay. Now, today we see our topic HCF and LCF. From this topic, we start the point HCF. Okay. First, we see the long form of HCF. HCF means highest common factor. Okay. This is the short form of highest common factor. Okay. Okay, HCF means highest common factor, and we call HCF, we call greatest common divisor also. Okay, or we say greatest common divisor also to the HCF. HCF plus आपण काय म्हणू शकतो? Greatest common divisor, GCD. Okay, HCF means GCD, greatest common divisor. Okay. Okay, these are long form of HCF and GCD. HCF means highest common factor and GCD means greatest common factor. Okay. Now, you see this, what is meant by HCF and LCM in 6th standard. Okay, in previous standard तुम्ही मागच्या इयत्तेत सुद्धा HCF म्हणजे काय आणि LCM म्हणजे काय हे शिकलेले आहे. So let's revise some about HCF. Okay, or so let's recall something. Okay, काहीतरी मागचं HCF बद्दलचं काहीतरी मीन्स HCF बद्दलचं काहीतरी थोडंसं आपण आठवूया. ठीक आहे. Okay, let's revise what is meant by HCF and how to find the common factors. Okay. Once again, HCF means highest common factor. Common म्हणजे दोघात मिळून असणारे. ओके, जर तुम्हाला दोन नंबर्स दिले तर त्यामध्ये जर कॉमन फॅक्टर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर आधी तुम्हाला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. ओके, यू नो हाऊ टू फाइंड आउट द फॅक्टर्स फाइंड आउट करायचे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळी दोन नंबर मधले फॅक्टर्स तुम्ही फाइंड आउट करता त्या दोन नंबर मधले कॉमन फॅक्टर्स वेगळे करायचे. ठीक आहे. कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट. कॉमन म्हणजे दोघांचे मिळून असणारे दोन्हीत पण जे फॅक्टर आहेत त्याला काय म्हणतो आपण? कॉमन. यू नो दिस. ओके. नाउ लेट्स स्टार्ट. I give you one example. Okay, I give you one example and explain the HCF. Okay. (28) and 42. These are two numbers. Now let's write the factors of 28 first. आपण आधी 28 चे फॅक्टर्स लिहूया. ठीक आहे. Now 28 is divisible by 1. कुठलाही नंबर 1 न तर डिव्हिजिबल असतोच, होय की नाही. 28 is multiple of 1 or 28 is divisible by 1. 1 ना आपण 28 ला पूर्ण भाग घालवू शकतो. म्हणजे डिव्हिजिबल आहे म्हणजे काय, त्याला आपण जर डिवाइड केलं 1 न तर देर इज नो एनी रिमाइंडर, होय की नाही. डिव्हिजिबल आपण कधी म्हणतो? ज्यावेळी ज्या एखाद्या संख्येला आपण त्या संख्येला भागला असता किंवा डिवाइड केलं असता तिथं रिमाइंडर म्हणजे बाकी शून्य आली पाहिजे, होय की नाही. बाकी काही राहिलं नाही पाहिजे तर आपण त्याला काय म्हणतो? द नंबर इज डिव्हिजिबल बाय दॅट नंबर. ओके. नाव 1 न 28 नंबर डिव्हिजिबल आहे. ओके. जर 1 न आपण 28 ला डिवाइड केलं तर बाकी काय ते शून्य येते. 128 जा 128 आणि बाकी काय ते शून्य येते. ठीक आहे. नाव our next factor. These are factor. We call factor. Okay. 1 is a factor of 28. 1 is a factor of 28. And we also say 28 is a multiple of 1. Or 28 is divisible by 1. आलं का लक्षात? मल्टिपल, डिव्हिजिबिलिटी अँड फॅक्टर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. बघा मी परत एकदा रिपीट करते. 1 is a
फॅक्टर ऑफ 28 और डिवायझर ऑफ 28. आलं लक्षात. 1 काय आहे, फॅक्टर आहे कशाचा, 28चा, किंवा त्याला आपण डिवायझर सुद्धा म्हणतो, फॅक्टर म्हणतो किंवा डिवायझर म्हणतो. 1 इज ए फॅक्टर ऑफ 28 अँड ऑल्सो डिवायझर ऑफ 28. आणि 28 इज ए मल्टिपल ऑफ 1. 28 is a multiple of 1 and also we call we can say 28 is a divisible by 1. ठीक आहे, आलं लक्षात. नाव our next factor is 28 ला 1 नंतर कुठला नंबर आहे तो 2. 2 ने हे डिव्हिजिबल आहे का, s. 2 ने जर आपण ह्याला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो. नाव सेकंड फॅक्टर इज 2. ओके, अगेन 2 is a factor of 28 or 2 is a divisor of 28 and 28 is a multiple of 2 and also we can say 28 is divisible by 2. Okay, now next factor is 3 is a we can divide by 3. We can divide by 3 but there is some reminder. जर आपण 3 ने ह्याला डिवाइड केलं तर काय होतं, तिथं रिमाइंडर येतो, है की नाही, खाली बाकी राहते. म्हणून 3 is not a factor of 28 or 28 is not divisible by 3. 28 is not divisible by 3. So our next number is 4. Our next number is 4. 4 is factor of 28 or 28 is divisible by 4. बघा, 4 ones are 4 ones are 4, 4 twos are 8, 4 threes are 12. Okay, 4 threes are 12, 4 fours are 16, 4 fives are 20. Okay, 4 fives are 20, 4 sixes are 24 and 4 sevens are 28. आहे की नाही डिव्हिजिबल. 28 4 न डिव्हिजिबल आहे कारण 4 च्या टेबल मध्ये 28 आहे किंवा 4 च्या पटीत आहे की नाही, 4 च्या मल्टिपल मध्ये काय 28 आहे. म्हणून 4 इज अ फॅक्टर ऑफ 28. नाव 5 इज नॉट फॅक्टर ऑफ 28. ओके, 5 च्या टेबल मध्ये कुठे 28 येते का किंवा त्याच्या पटीमध्ये तरी कुठे येते का 28 नाही. नाव आवर नेक्स्ट नंबर इज 6. 6 इज नॉट डिव्हिजिबल बाय सॉरी 6 ones are 6, 6 twos are 12, 6 threes are 18, 6 fours are 24. Okay, 6 is not divisible by 6 is not factor of 28. Now next is 7. Okay, 7 is a factor of 28. Now 8, 9, 10 these are not factor of 28. 11 also not. Okay, 12 no. Then 13 no. 14 s. 14 is a factor of 28. 14 twos are 28. So 14 is a factor of 28. Now 15 no. 16, 17, 18 up to 20 these are not factors of 28. Okay, now our last factor is 28. Okay, to find out the factors you should recite the tables. Okay, you should recite the tables minimum up to 20 and again up to 30 also. Okay, तुम्हाला 1 ते 20 तर पाढे यायलाच हवे. ओके, आणि नंतर त्यानंतर जेव्हा तुमचे 20 पर्यंत पाढे पाठ होतील तुम्ही 30 पर्यंत पाढे पाठ करा म्हणजे तुम्हाला फॅक्टर शोधायचं सोपं जाईल. ठीक आहे. नाव आवर लास्ट फॅक्टर इज 28. Okay, now we find out the factors of 42. We find out the factors of 42. Now 1 is a factor of 42. Now 2 is also factor of 22. 3 is also 3 ones are 3, 3 fours are 12. Okay, 14 threes are 42 येते म्हणजेच 3 सुद्धा काय आहे फॅक्टर आहे 42 चा. देन 4 इज नॉट फॅक्टर. ओके, नाउ 5 नो. 5 इज ऑल्सो नॉट. 6 yes 6 sevens are 42. So 6 is a factor. 7 is also factor. Okay, now 8 no. 9, 10, 11 no. 12 no. 13, 14 is a factor or 42 is a divisible by 14. 14 threes are 42. So 14.
Now next factor is 21. Okay, 21 twos are 42. 21 twos are 42. Now last one is 42 itself, the number itself. Okay, 42 ones are 42. Okay, these are factors of 28 and these are factors of 42. We find out the factors of 28 and 42. Now our next step is find out the common factor. Okay, our next step is find out the common factor. So we find out the common Okay, let's find out the common factor. The 1. Okay, 1 इथं पण आहे, इथं पण आहे. So 1 is a common factor. Okay, common म्हणजे 28 and 42 या दोन्ही मध्ये कॉमन असणारा. इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, म्हणून 1 is a common factor. Now next is 2. Okay, now 3 आहे का इथं नाही. 4 इथं आहे पण इथं नाही, म्हणजे 4 हा कॉमन फॅक्टर नाही. Now 6 is not common factor. Now 7 is common factor. Now 14. Okay, 14, 28, 21 and 42 are not common. So there are 4 common factors. Okay, 1, 2, 7 and 14. These are common factor. Now find out, our next step is find out the highest common factor. These are common factors. Okay, these are common factor. And our next step is find out the highest common factor. Okay, this is a simple. Highest common factor is 14. Highest number is 14. Lowest number is 1. So highest common factor is 14. Okay, now HCF of 28 and 42 is 14. Okay, sorry, 14. Okay, 14 is the HCF of 28 and 40. Okay, can you get it? Okay, now you revise these 2 numbers. Okay, these 2 examples in your home. Okay, तुम्ही काय करा, आता मी एक एक्झाम्पल सोडून दिलेले, तुम्ही हे 2 एक्झाम्पल तुमच्या घरी आज सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला ते अजून समजेल. ओके, नाउ वी स्टॉप हियर and see you again with next point in next video. Okay, bye.